राणीच्या बागेतले पेंग्विन्स हा मुंबईकरांसाठी कौतुकाचा विषय. पण हे पेंग्विन्स आणल्यामुळे खरंच काही फायदा झालाय का? चला पाहूया. मुंबईचं वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय, ज्याला राणी बाग म्हणून ओळखलं जातं, तिथे 2017 मध्ये दक्षिण कोरियातून 8 हंबोल्ट पेंग्विन आणले गेले. हे पेंग्विन आयात करण्यासाठी बीएमसीने 12.5 कोटी रुपये खर्च केले, ज्यात पेंग्विन कक्ष उभारण्यासाठी 10 कोटी रुपये आणि पेंग्विन खरेदीसाठी 2.5 कोटी रुपये समाविष्ट होते. आता सध्या पेंग्विनची संख्या 21 वर पोहोचली आहे आणि त्यांच्या देखभालीसाठी वार्षिक खर्च अंदाजे 6.65 कोटी रुपये इतका आहे. आता तुम्ही म्हणाल की एवढा खर्च कसा काय? तर पेंग्विनना पाळणं अजिबात स्वस्त नाहीये. या पेंग्विन्सना मासे खाऊ घालावे लागतात. ते त्यांचं अन्न आहे. त्यासाठी दरमहा सुमारे 5.28 लाख रुपये खर्च होतात. पेंग्विन कक्षात 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान आणि अंटार्क्टिका सदृश्य वातावरण राखण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची यंत्रणा वापरली जाते. त्यांची नियमित आरोग्य तपासणी आणि उपचार केले जातात. हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे पिंजऱ्याची देखभाल आणि नवजात पेंग्विनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त खर्च होतो, तो वेगळा. पेंग्विनची संख्या 25च्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने बीएमसी सध्याच्या पिंजऱ्याची क्षमता 40 पेंग्विन पर्यंत वाढवण्याचा विचार करतायत. यासाठी इंटरप्रिटेशन सेंटरच्या उत्तरेकडील भागात काचेचे पॅनल्स आणि अक्रेलिक पॅनल्स बसवून जागा वाढवली जाणार आहे, ज्यामुळे अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे. राणीच्या बागेत पेंग्विन झाल्याने पर्यटकाची संख्या आणि उत्पन्न वाढेल असा अंदाज होता. 2023-24 मध्ये बागेने 29 लाख पर्यटकांकडून 11.5 कोटी रुपये उत्पन्न मिळवलं, ज्यात पेंग्विन पाहायला आलेल्यांचा मोठा वाटा होता. म्हणजेच 2023-24च्या आकडेवारीनुसार राणी बागेतील पेंग्विन पालनाचा वार्षिक खर्च 6.65 कोटी रुपये हा 2023-24च्या तिकीट उत्पन्नापेक्षा 11.5 कोटी रुपये कमी आहे. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे उत्पन्न संपूर्ण प्राणी संग्रहालयाच्या भेटीमधून मिळतं, ज्यात हत्ती, जिराफ, वाघ आणि 800हून अधिक वनस्पती प्रजातींसह इतर आकर्षणं समाविष्ट आहे. पेंग्विन आणल्याने थेट किती उत्पन्न मिळतं याचा स्पष्ट डेटा उपलब्ध नाही, कारण पेंग्विन पाळण्यासाठी वेगळं तिकीट नाहीये. पेंग्विनमुळे पर्यटकांची संख्या वाढली असली तरी त्यांच्या देखभालीचा खर्च दीर्घकालीन आर्थिक आव्हानच आहे. तज्ञांचं मत आहे की पेंग्विन प्रदर्शनासाठी स्वतंत्र तिकीट किंवा प्रायोजकता मॉडेलचा अवलंब केल्यास खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ सुधारू शकतो. त्यामुळे पेंग्विन हे आकर्षण असल्याने राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकाची संख्या वाढलेली असली तरी फक्त पेंग्विनवर होणारा खर्च आणि एकूण उत्पन्न याचा ताळमेळ न जमल्यास घाट्याचा सौदा दूर नाही. त्यात पेंग्विनची संख्या वाढतेच आहे, त्यासाठीचा वाढीव खर्च कसा भागणार? प्रश्न वाढतच आहे.